14 वर्ष या बिलाचा प्रवास आपण वाट पाहत होतो की बिल कधी मंजूर होते। महाराष्ट्र एक पुरोगामी राज्य आहे आणि या राज्यामध्ये अशा प्रकारची विधेयक होणं ही निश्चितपणानं गरजेची होती। जादूटोणा विरोधी विधेयक विधानसभेत आवाजी मतदानानं मंजूर। पुढच्या आठवड्यात विधान परिषदेत मांडलं जाणार विधेयक। मात्र विरोधकांच्या मागणीनंतर विधेयकाचं स्वरूप केलं मवाळ। एक तरी पाऊल पुढे पडलाय हे मला खूप बरं वाटतंय आणि लवकरच हे बिल पास हो। पुन्हा नरेंद्रजी खूप मनापासून विधेयक मंजूर झाल्याबद्दल सामाजिक कार्यकर्त्यांनी केलं स्वागत। अंधश्रद्धा विरोधी चळवळीनं एक पाऊल पुढे टाकल्याची भावना। राष्ट्रवादीच्या चौफेर हल्ल्यामुळे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची कोंडी। सरकारचा लकवा वाढत चाललाय। अजित पवारांची घणाघाती टीका। इतर नेत्यांनीही केले शाब्दिक हल्ले। राज्य महिला आयोग अध्यक्षांसह इतर महत्त्वाची पदं रिक्त असल्यानं हायकोर्टानं राज्य सरकारला फटकारलं। तर धुळ्यात मुख्यमंत्र्यांच्या सभेतून लोकांनी घेतला काढता पाय। अगर आपको हल्ला गुल्ला करना है तो उधर जाओ ना, गाँव के बाहर जाओ, इधर नहीं बैठना। और धोखाधड़ी की बात वो कर रहा है जो मोदी के यहाँ चक्कर लगा रहा है टिकट के लिए। मैं इसको एक बहुत असभ्य व्यवहार मानता हूँ। राळेगणमध्ये अण्णांच्या व्यासपीठावर वादाची ठिणगी। अण्णांनी फटकारल्यानंतर आपच्या गोपाळ रायनी राळेगण सोडलं। व्हीके सिंग राजकीय फायद्यासाठी अण्णांच्या व्यासपीठाचा वापर करत असल्याचा केला आरोप। ऑफिसमध्ये महिला सहकाऱ्यांकडे शारीरिक संबंधांची मागणी करणाऱ्याला बेदम चोप। पीडितेच्या नातलगांनी ठाणे पोलिसांच्या केलं हवाली। नाशिकमध्ये कांद्याचे भाव कोसळले। निर्यात दर कमी करण्याची शेतकऱ्यांची मागणी। 1 लाख क्विंटल कांदा पडून। आणि आयसीसी क्रिकेट अवॉर्ड्समध्ये चेतेश्वर पुजारा ठरला उदयोन्मुख क्रिकेटर ऑफ द इयरचा मानकरी। तर मायकल क्लार्कनं पटकावला क्रिकेटर ऑफ द इयर आणि टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयरचा दुहेरी सन्मान।